कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर महिन्याभरापूर्वी आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्हाला मी NET सुद्धा दिलं होतं, तुम्ही ते वाचलेलं दिसत नाहीये। NET नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन। तर आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले। पण आपल्या कंपनीचे आता बरेच नियम बदलले, आपण सगळ्या जुन्या आणि सिनियर एम्प्लॉईजला आता रोल ऑफ करतो। सर, हा पार्ट कुठल्या मॉडेलचा आहे? दळवी सर, अहो कसला विचार करताय? गेली जवळजवळ 40 वर्ष रोज सकाळी येतोय इथे, आणि आता लवकरच एक दिवस असा येणार आहे की घरी बसावं लागणार। आणि हे सगळं अपेक्षेपेक्षा खूप आधी होतंय ना। पुष्कळ जबाबदाऱ्या आहेत रे अजून, हे कसं पसवणार आहे समजत नाही मला। सर, पण तुम्हाला किती नॉलेज आहे कारचं, आणि यामध्ये जर त्यांनी तुम्हाला जर काढलं ना तर किती नुकसान आहे त्यांचं। अरे बाबा, त्यांचं म्हणणं आहे की AI आणणार आहेत आता, ते नवीन नवीन मशीन्स आणणार आहेत, त्यामुळे त्यांना आता आमच्यासारख्या वयस्कर स्टाफची काही गरज नाही। म्हणजे हळूहळू सर्व सिनियर स्टाफ जाणार असं दिसतंय खरं। सर, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे। पाहिजे तर आपण संप करूया, अहो बघूया ते तुम्हाला कसं काढतात ते। लक्ष्मी, अगं ए लक्ष्मी, 1 मिनिट आले सासूबाई। काय झालं? काय दिवसभर आपली ते स्वयंपाकघरातून बाहेर येतच नाहीये। काही हवंय का तुम्हाला? मला काही नको, पण जरा बस तरी। अहो नाही आई, जरा ना पौष्टिक लाडू बनवत होते, म्हटलं तहान लाडू भूक लाडू असावेत ना। पौष्टिक लाडू आता का? अगं बाई, सांगितलंच नाही ना मी। आज ना जानूशी बोलणं झालं माझं, परीक्षा सुरू आहे ना, तेव्हा मी तिला म्हटलं की इथेच येऊन राहा 4 दिवस, इथून पेपरला जायला पण बरं ना, जवळ आहे। तर म्हणाली की ह्यांना म्हणजे जयंतरावांना विचारून सांगते। हो आता जयंतराव काही नाही म्हणणार नाही, नाही का? हो नाही, तिला जर इथे येऊन राहता आलं ना तर बरंच होईल, अभ्यास तरी होईल तिचा निवांत। तेच तर, मला लाडू वळायला जरा मदत कर ना। होय करूया। लक्ष्मी, ऐक ऐक ऐक, एक काम कर, पौष्टिक लाडू करणार आहेस ना, थोडेसे जरासे जास्त कर, तुला माहिती आहे ना मलाही आवडतात ते। हो हो, आई नाही, जानूची परीक्षा आहे, तिचा अभ्यास आहे म्हणून लाडू बनवतोय ना आपण। पण मग आजींचं काय? आजींची कुठली परीक्षा आहे बरं? माझा कसला अभ्यास आहे? अगं माझीच तर परीक्षा असते, तुम्हा नाचुनांना सांभाळायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये। अहो हे काय झालं? काही झालंय का? कसली काळजी करताय एवढी? काहीतरी काय, काही काळजी वगैरे काहीही नाहीये लक्ष्मी, काही झालेलं नाहीये। उगाच खोटं बोलू नका। तुम्हाला काय वाटतं, तुमचा चेहरा वाचता येणार नाही मला? कसलं तरी दडपण आहे, कसली तरी काळजी करताय तुम्ही। बरं, काल तुम्ही मला म्हणालात पैशाचा प्रश्न संपलाय, मग आता एखादं बिल थकलंय का अजून? अगं नाही लक्ष्मी। मग कामावर काही झालंय? कोणी काही बोललंय तुम्हाला? अरे लक्ष्मी, तू काय चाललंय तुझं? किती प्रश्न विचारतेस? मला ना एकदम शाळेतली आठवण झाली। शाळेत असताना असंच आई समोर बसवायची आणि एकापाठोपाठ एक प्रश्न विचारायची। प्रत्येक बायकोला ना वेळोवेळी नवऱ्याची आई व्हावंच लागतं। इतकं पोटतिडकीने विचारते मी तुम्हाला, पण धड उत्तर देत नाही तुम्ही। मी तरी काय करणार मग? लक्ष्मी, असं नका हो करू, काही होत असेल तर सांगा ना तुम्ही मला। आणि मुळात मला कळत नाही कसली काळजी वाटते, तर तुम्ही मला सांगत का नाही आहात? लक्ष्मी, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आपण डॉक्टरांकडे जाऊया। अगं नाही, मला काही झालेलं नाही, अगदी बरा आहे मी। कशावरून खरं बोलताय तुम्ही? तुम्ही बोलताय एक आणि तुमचा चेहरा वेगळा सांगतोय। अहो, इतकी वर्ष आपण एकत्र आहोत, अनेक कठीण प्रसंग आले आपल्या आयुष्यात, पण प्रत्येक वेळी आपण दोघांनी एकत्र तोंड दिले। मग आता असं का करताय तुम्ही? आता का लपवताय गोष्टी तुम्ही माझ्यापासून?
तुम्हाला सांगते, तुम्ही असं माझ्याशी खोटं बोलताय, काहीतरी लपवताय असं वाटायला लागलं ना की भीती वाटते मला, गलबलतं मला. तब्येत ठीक आहे ना तुमची? मला खूप काळजी वाटते तुमच्या तब्येतीची. खोटं बोलू नका. तुम्हाला काही शांत शांत हो. कुठलाही भलता सलता विचार करू नकोस. बघ, काय झालंय मला काहीही झालेलं नाहीये आणि काही होणारही नाही. अगं लक्ष्मी, आपल्यावर किती जबाबदारी आहेत अजून. खूप काय काय करायचंय आपल्याला. आपल्या भावनाचं लग्न करायचंय आणि आपलं घर बांधायचंय, आपलं लक्ष्मी निवास. हो की नाही? सगळं लक्षात आहे मला. काहीही विसरलो नाही मी. मला माहितीये काही विसरलं नाहीये. काय झालं? पाय दुखतायत. पाय दुखतोय तुमचा? हो ग. अहो, हेच विचारते ना मी केव्हापासून. कितीही प्रयत्न केला ना तरी तुझ्यापासून काही लपतच नाही लक्ष्मी. तुला कळतच सगळं. मी पण काय तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारत बसले. मला कळायला हवं होतं काहीतरी त्रास होतोच आहे तुम्हाला. अगं थोडेसे पाय दुखतायत अलीकडे. काही काय? आपण डॉक्टरांकडे जाऊया. अगं काही गरजच नाहीये. काही फार झालेलं नाही मला. तुम्ही पडा. तुम्ही पडा, मी पाय चेपून देते. जाऊ दे ना. चला. अगं, ऐकणार आहात की नाही माझं? खरं तर एवढं काही नाहीये लक्ष्मी. तुम्ही पडा म्हटलं ना, पाय चेपू दे मला तुमचे. बर. काहीच कारण नव्हतं ना लपवायचं. असं अंगावर दुखणं काढत जाऊ नका हो. थोडस दुखायला लागल्याबरोबर डॉक्टरांशी बोललो तर औषध उपचार लवकर होईल ना. रोज कामावर जायचं असतं तुम्हाला. अजून चांगली 2-2.5 वर्ष नोकरी आहे तुमची. आत्ताच असे पाय वगैरे दुखायला लागले तर कसं होईल? आणि मी काही ऐकणार नाही. गुपचूप डॉक्टरांकडे जाऊया. मी गरम पाण्याचा शेक आणते. हा, तो करूया. म्हणजे बघा, सकाळपर्यंत तुम्हाला बरं वाटेल. नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन. तर आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले. ए वीणा, चहा दे ग मस्त. गाई, आम्ही उठायच्या आधीच तुझी देवपूजा झालेली असते ना, मग आज काय हे नवीन? बघ रे बाबा देवा, आज काहीतरी विशेष मागणं आहे तुझ्याकडे. चेष्टा कसली करताय? वहिनी चेष्टा आणि दादा नाही हो, नाही नाही नाही. कारण दादासाठी हिशोब हा जिव्हाळ्याचा विषय असतो. हं? चहा फेकू का तो? ए पण मी काय खोटं बोलतोय का? पुढे सांग ना. दोघही चहा प्या. अहो, आज जान्हवीची परीक्षा सुरू होते ना, म्हणून जरा. अच्छा, जानूची परीक्षा सुरू होते. पण जानू घरात नसल्यामुळे परीक्षेचं असं काय वातावरण वाटत नाहीये, नाही ना? नाही बरोबर आहे. कारण घरी असताना मला सारखी म्हणायची, दादा माझी रिव्हिजन घे. आणि सगळ्यांना म्हणायची, कोणीही आवाज करू नका, माझी एक्झाम आहे. आता नाहीये तर कसं तरी वाटतंय ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.